होळी हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा रंगांचा आणि वसंत ऋतूचा प्रमुख हिंदू सण आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे हिरण्यकशिपू प्रल्हाद कथा प्रतीक म्हणून पहिल्या रात्री होलिका दहन केले जाते. पौराणिक महत्त्व या दिवशी विष्णू भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका म्हणजेच हिरण्यकशिपूची बहीण तिला अग्नीमध्ये घेऊन बसली होती. परंतु होलिका जळली आणि प्रल्हाद वाचला. हा सण वाईट प्रवृत्तीच्या नाशाचे प्रतीक आहे. साजरी करण्याची पद्धत. होळीच्या दिवशी लाकूड व गोवऱ्या रचून होलिका पेटवली जाते. होळीच्या अग्नीत धान्य नारळ अर्पण केले जातात आणि प्रदक्षिणा घालून पूजा केली जाते. रंगोत्सव. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन किंवा धुलेडी म्हणतात. या दिवशी सर्व लोक जुने राग लोभ विसरून एकमेकांना रंग व गुलाल लावतात. सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. होळी हा प्रेमाचा आणि एकतेचा सण आहे, जो समुदायामधील बंध मजबूत करतो. कोकणात हा सण शिमगा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचे पदार्थ. होळीच्या निमित्ताने पुरणपोळी, गुजिया आणि विविध गोड पदार्थ बनवले जातात. थोडक्यात, होळी हा सण आपल्या मनातील दुष्ट प्रवृत्ती जाळून जीवनात रंग आणि आनंद भरण्याचा संदेश देतो. होळी म्हणजे शिमगा हा हिंदू धर्मातील रंगाचा, प्रेमाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करून प्रल्हादाच्या कथेनुसार अनिष्ट प्रवृत्तींचा नाश साजरा केला जातो. वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि नवीन पिकांच्या कापणीचा काळ मानला जातो. या दिवशी राधाकृष्णाच्या प्रेमाची आठवण म्हणून रंग व गुलाल उधळला जातो. पौराणिक कथा. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूची बहीण होलिका तिला कुशीत घेऊन आगीत बसली. प्रल्हाद विष्णूची भक्ती करत राहिला, ज्यामुळे तो वाचला. हे वाईटावर आणि होलिका जळून चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. राधाकृष्ण प्रेम. वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी रंगांची होळी खेळली होती. त्या परंपरेनुसार हा सण आनंदाने साजरा केला जातो. वसंत ऋतूचे स्वागत. हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्गात आनंद असतो, जो रंगांच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. सामाजिक एकता. होळीच्या दिवशी लोक जुने राग लोभ विसरून एकमेकांना रंग लावतात आणि मिठाई वाटतात, ज्यामुळे सामाजिक एकता वाढते. होळीचा सण कसा साजरा करतात? होलिका दहन. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री लाकूड फाटा रचून होळी पेटवली जाते.
ज्याला होलिका दहन असे म्हणतात. धुलिवंदन, रंगपंचमी, होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग आणि गुलालाने होळी खेळली जाते. पूजेचे महत्त्व. होळीची पूजा करून नवीन पिकांचे अर्पण केले जाते. थोडक्यात होळी म्हणजे जुने वाईट विचार सोडून नवीन व सकारात्मक विचारांचे स्वागत करणे, असा या सणाचा अर्थ आहे. होळीची पौराणिक कथा भक्त प्रल्हाद आणि दुष्ट होलिका यांच्याशी संबंधित आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.